नमस्कार मित्रांनो, मी सतीश परब सुवर्ण कोकणच्या विशेष कार्यक्रमात तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, पैसा अतिशय कमी वेळेत, कमी भांडवलात आणि कमी कष्टात बक्कळ नफा कसा कमवायचा, उद्योग व्यवसाय करताना कशा पद्धतीत नियोजन केलं तर आपल्याला गॅरंटेड उत्पन्न मिळतं, हमखास नफा मिळतो, ह्या सर्व गोष्टी आपण आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत। मित्रांनो, परिस्थितीच तशी आहे। मागचं वर्ष दीड वर्षापासून आपण सर्वजण कोरोनामुळे हैराण झालो आहोत। सर्वांच्या उत्पन्नावरती खूप मर्यादा आल्या आहेत। केंद्र सरकारच्या काही संस्था आहेत, त्यांचे रिपोर्ट सांगतात की आजवर 30 ते 35 करोड लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत। हजारो उद्योगधंदे ठप्प पडले आहेत। येणारा काळ खूप खडतर आहे। पैशात घर चालव आपला खर्चाचं नियोजन करणं अतिशय मुश्किल आहे मित्रांनो। आणि म्हणून आता प्रत्येकाला जाणीव व्हायला लागली आहे की आपलंही काहीतरी एक्स्ट्रा इन्कम असलं पाहिजे, पॅसिव्ह इन्कम असलं पाहिजे, सेकंड काहीतरी असं अतिरिक्त इन्कम जे आपण हातातला कामधंदा सांभाळून आपण ते सहजपणे कमवू शकतो। मागील कित्येक दिवस महाराष्ट्रभरातूनच नव्हे तर देशभरातून महिलांचे आम्हाला फोन येत आहेत की सर, आम्ही फूडमॉल केलं तर आम्हाला काही अनुभव नाही, पण आम्ही हा फूडमॉलचा व्यवसाय करू शकतो का? कारण गृहिणी असल्यामुळे किचनमध्ये कुठल्या गोष्टी लागतात, कशा लागतात एवढं आमच्याकडे बेसिक नॉलेज आहे, तर आम्ही हा व्यवसाय करू शकतो का? मित्रांनो, पुन्हा सांगतो, सुवर्ण कोकण फूडमॉल फ्रँचायझी किंवा सुवर्ण कोकणचा जो फूडमॉल व्यवसाय हा कुणी करू शकतो। मग तुम्ही शेतकरी आहात, तुम्ही नोकरदार आहात, तुम्ही विद्यार्थी आहात, अथवा तुम्ही व्यावसायिकदार आहात, हातातला काम धंदा सांभाळून अगदी फावल्या वेळेत म्हणजे दिवसातला 1 किंवा 2 तास जरी तुम्ही प्रामाणिक कष्ट घेतले तरी तुम्ही गॅरंटेड मी पुन्हा सांगतो, कारण आता जे करायचं ना ते ठामपणे करायचं। झालं तर झालं असं नाही, जिंकण्यासाठीच आपल्याला मैदानात उतरायचं आहे। ते गॅरंटेड महिन्याला लाखो रुपयाचं हमखास उत्पन्न कसं मिळू शकतो, ह्या सुवर्ण कोकणच्या फूडमॉलमध्ये ह्या सगळ्या गोष्टीबद्दल मी बोलणार आहे। मी हेही तुम्हाला सांगणार आहे की सुवर्ण कोकणच्या फ्रँचायझी धारकांना कसा दरवर्षी लाखो रुपयाचा माल, बघा मी पुन्हा सांगतो, लाखो रुपयाचा माल म्हणजे जवळपास आम्ही 20 लाखाचा माल फ्रँचायझी धारकांना मोफत देतो। जो 5 वर्षाचा कालावधी असतो ना फ्रँचायझीचा, त्या 5 वर्षाच्या कालावधीत जास्तीत जास्त 20 लाख रुपयाचा माल हा आम्ही मोफत देतो। म्हणजे तो माल तुम्ही विका, तुमचे जे काही पैसे असतील ते तुमच्याकडेच असेल, त्यातला एकही रुपया तुम्हाला सुवर्ण कोकणला द्यायचा नाही। ह्याचा अर्थ गॅरंटेड 20 लाख रुपये आपण या फ्रँचायझीच्या माध्यमातून मिळवू शकतो। अच्छा, ही आहे की माल न विकताही तुम्हाला पैसे मिळू शकतात, एक गॅरंटेड उत्पन्न मिळू शकतं। होय, सुवर्ण कोकणचे जे फिको फ्रँचायझी मॉडेल आहे त्या अंतर्गत आपण 10 ते 15 लाख रुपये कमीत मिळवू शकतो। हे कसं मिळवू शकतो, त्यासाठी काय करावं लागतं, नेमके सुवर्ण कोकणच्या फूडमधले कुठले प्रोडक्ट्स आहेत, त्या प्रोडक्टचा दर्जा काय, त्याची गुणवत्ता काय, प्रोडक्टच्या किमती काय, ह्या सगळ्या गोष्टीबद्दल आपण बोलणार आहोत। पण त्याच्या अगोदर आपण नेमकं सुवर्ण कोकण काय आणि सुवर्ण कोकणचा फूडमॉल काय हे जाणून घेऊया। सुवर्ण कोकण मागील 10 वर्ष शेती, शेतीपूरक व्यवसाय, शेतीतल्या श्रीमंतीचं स्वरूप बदलणारी ही चळवळ, मला वाटत नाही कुठल्या अशा संस्थेने स्वतःच्या खिशातले पैसे खर्च करून सलग 4 वर्ष एका आघाडीच्या वृत्तवाहिनीवर म्हणजे जी24 तासवर आम्ही शेतीविषयक कार्यक्रम केले की आधुनिक नफ्याची शेती कशी करायची, शेतीतून श्रीमंती कशी साधायची, शेळीपालन असेल, कुक्कुटपालन असेल, मत्स्य असेल, अशा विविध व्यवसायातील श्रीमंती लोकांसमोर आम्ही प्रत्यक्ष मांडत होतो। नुसतं चॅनलवरती कार्यक्रम नाही आहे, महाराष्ट्रातलं असं एक गाव नसेल, एक तालुका नसेल जिथे आम्ही प्रत्यक्ष कार्यशाळा घेतले नसेल। आजवर हजारो नव्हे लाखो लोकांनी या सुवर्ण कोकणच्या कार्यशाळेचा आधी मनापासून लाभ घेतला। देश विदेशातले लोक आले,
सो शेतीची श्रीमंती पूर्णतः बदलणारी ही चळवळ हळूहळू शेतकऱ्यांच्या उत्पादित मालाला बाजारपेठ कशी देता येईल ह्याकडे काम करू लागलो आणि त्यातून सुवर्ण कोकण फूड मॉल जन्माला आला. हे सुवर्ण कोकण फूड मॉल म्हणजे काय तर एक किराणा मालचं डिजिटल दुकान. इथे एका किचन मध्ये लागणारे सगळे प्रोडक्ट्स तेही दर्जेदार ह्या फूड मॉल मध्ये विक्रीस उपलब्ध असतात. मग अक्षरशः मिठापासून ते पिठापर्यंत जवळपास 150 पेक्षा जास्त प्रोडक्ट या फूड मॉल मध्ये तुम्हाला विक्रीस उपलब्ध होतील. अच्छा, हे सगळे प्रोडक्ट अतिशय दर्जेदार असतात, गुणवत्ता ठासून भरलेले असतात. एकदा का कुणी ह्यातला प्रोडक्ट कुठलाही प्रोडक्ट खाल्ला तर आयुष्यात तो दुसऱ्या ब्रँडचा दुसऱ्या कंपनीचा प्रोडक्ट घेऊ शकत नाही, ही गॅरंटी आहे. तुम्हाला सांगतो, आपल्याकडे जे वेगवेगळे मसाले आहेत, मग चिकन मसाला असेल, मटन मसाला असेल, सब्जी मसाला, जवळजवळ 10 ते 12 प्रकारचे मसाले आहेत. हे मसाले बनवताना सर्व गोष्टी अतिशय बारकाईने पाहिल्या जातात. म्हणजे प्रत्येक मिरचीचं देठ सुद्धा तोडलेलं आहे की नाही इथपासून सगळ्या गोष्टीची काळजी घेतली जाते. आणि ह्या सगळ्या गोष्टी मॅन्युफॅक्चरिंग जे होत आहेत त्या अद्ययावत मशिनरी आहेत. म्हणजे मिरची भाजायला सुद्धा एक मशीन असते की जेणेकरून कुठलाही एक मिरची कमी भाजली एक जास्त भाजली असं होत नाही, प्रमाणात. म्हणजे टेम्परेचर फिक्स केलं जातं. पारंपरिक पद्धतीचा पूर्णतः अवलंब करून उकळीत कुटून हे मसाले तुमच्यापर्यंत. आणि म्हणून गेल्या वर्षभरात अक्षरशः विक्रीचा उच्चांक गाठला असेल. मागच्या कोरोना काळात जेव्हा सगळं जग ठप्प होतं तेव्हा आमची लोक करोडो रुपयांचा माल हातोहात विकत होते. मग सर्व प्रकारचे मसाले असतील, पिठं, आपल्याकडची सगळी पिठं ही जात्यावर दळलेली पिठं असतात. मग ते गव्हाचं पीठ असेल, तांदळाचं असेल, ज्वारी असेल, बाजरी असेल, नाचणी असेल, किंवा कोकणातले टिपिकल ज्याला एक वेगळंपण आहे, एक वैशिष्ट्य आहे, ते घावण्याचं पीठ असेल, आंबोळीचं पीठ असेल, वड्यांचं पीठ असेल, अशी जवळजवळ 15 ते 20 प्रकारची पिठं आहेत. त्यात थालीपीठं आली, भाजणी पिठं आली, सगळ्या प्रकारची पिठं आली. त्यानंतर आले तुमचे धान्य अतिशय दर्जेदार. म्हणजे प्रत्येक विभागात ज्याची स्पेशालिटी आहे ना, उदाहरणतः गडंगलीच जे कोल्हापूरच्या जवळ आहे तिथून घनसाळ जातीचा तांदूळ भेटतो, अतिशय सुगंधित, डायबिटीजसाठी अतिशय महत्त्वपूर्ण असा घनसाळ तांदूळ असेल, मावळ पट्ट्यातला आपला इंद्रायणी तांदूळ असेल, वाडा कोलम असेल, विविध प्रकारचे तांदूळ तर आहेच, पण सोबत कोकणातला अतिशय जो प्रसिद्ध आहे, जो डायबिटीज असेल किंवा हंतरुणावर खिळलेल्या माणसाला उभं करण्याची ताकद असं ज्या तांदळाला म्हणतात, तो लाल उकड्या तांदळाचा तांदूळ असेल, ज्याला आपण उकड्या तांदूळ बोलतो. असे वेगवेगळे तांदूळ आहेत. गहू असतील, मध्य प्रदेशमधले शिवोरी असतील, तुमचे लोकवन असतील, आपल्या नाशिक पट्ट्यातले असतील, विदर्भातले काही पट्ट्यातून आपल्याला माल येतो. सो वेगवेगळ्या प्रकारचे गहू आहेत, डाळी आहेत, कडधान्य आहेत. आणि ही सगळी धान्य कडधान्य जी आहेत ना ती केमिकल विरहित आहेत, नैसर्गिकपणे पिकवलेली आहेत, उत्तम आरोग्याचा खजिना आहे. सो लोणची असतील, पापड असतील, जवळजवळ 150 पेक्षा जास्त प्रोडक्ट हे आपल्या फूड मॉल मध्ये उपलब्ध असतात. आणि म्हणून मी मगाशी उल्लेख केला होता, मिठापासून पिठापर्यंत सर्व प्रोडक्ट. आणि ही सगळी प्रोडक्ट आपल्या फ्रँचायझी धारकांना एका छताखाली उपलब्ध होतात. आणि सर्वात महत्त्वाचा, सुवर्ण कोकणच्या फूड मॉल धारकांना जो नफा जो दिला जातो ना तो आजवरचा सर्वाधिक नफा आहे. 20% 30% तुम्ही कुठल्याही दुकानात जा, कुठल्याही व्यापाऱ्याला भेटा, तो तुम्हाला सांगेल त्याला जास्तीत जास्त 5 ते 10% एवढंच फक्त नफ्याचं मार्जिन असतं. पण सुवर्ण कोकणमध्ये हे मार्जिन 20 ते 30% असतं. लक्षात आलं? फक्त 1 लाख रुपयाचा जरी माल विकलात ना, 1 लाख रुपयाचा फक्त माल विकलात तरी 20-25 हजार रुपये सहज तुम्ही कमवता. तुम्हाला वाटेल 1 लाख रुपयाचा माल म्हणजे खूप झाला. नाही मित्रांनो, आज प्रत्येक घराची गरज जी आहे ना, महिन्याला जो किराणा लागतो तो 3000 ते 5000च्या मध्ये लागतो. कमीत कमी 3000 जरी पकडला ना तर फक्त 20-25 जणांनी जरी तुमच्याकडे माल, म्हणजे दिवसातून एक गिऱ्हाईक जरी तुमच्याकडे आलं
तरी सुद्धा तुमचा महिन्याला 1,00,000-1.5 लाखाचा माल विकला जातो. ह्याचा अर्थ तुमचं उत्पन्न हे कमीत कमीत 25,000 ते 30,000 असेल. अच्छा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट फूडमॉलच्या बाबतीत, फूडमॉलचे एक एक प्रोडक्ट आहेत. तुम्ही जर सुवर्ण कोकणचं फेसबुक पेज किंवा सतीश परब नावाचं फेसबुक पेज उघडलात तर गेल्या वर्षभरातले सगळे फीडबॅक, लोकांनी दिलेल्या प्रतिक्रिया वाचा. कोणाची प्रतिक्रिया की आम्ही घरामध्ये नुसतं जी कुळदाची पिठी असते ती फोडली तर पूर्ण चाळभर त्याचा बिल्डिंगभर सुगंध जातो. कोण सांगतो वडे केले तर, मटण आणि वडे केले तर सगळ्यांना समजते की आमच्या घरात आज काहीतरी वेगळा बेत आहे मटणाचा. सो ज्या गोष्टी म्हणजे अस्सल गावची चव तुम्हाला सुवर्ण कोकणच्या सगळ्या प्रोडक्टमध्ये दिसेल. फूडमॉलचा अर्थच तो आहे. गावचं जे गावपण आहे ना ते आम्ही पॅक बंद करून सगळ्यांच्या किचनमध्ये पोहोचवण्याचं काम करतो. हे सुवर्ण कोकण आहे. इथे होममेड वेगवेगळे प्रकारचे पापड असतील, मला वाटतं 15 ते 20 प्रकारचे पापड आहेत, लोणची आहेत. ही लोणची फक्त गावी तुम्ही ऐकली असेल, विशेषतः कोकणातल्या लोकांनी. मानमुळ्याचं लोणचं असेल, करवंद लोणचं असेल, ह्या सगळ्या गावाकडच्या गोष्टी जसाच्या तसा त्याची चव, त्याची गुणवत्ता राखून आम्ही शहरात तुमच्या किचनमध्ये प्रत्येकाच्या घराघरात पोहोचवत आहे. ज्युसेस म्हणजे सुवर्ण कोकणच्या ज्युसेसला एवढी प्रचंड मागणी असते, कारण जे बनवलं जातात ना ज्युसेस, तुम्हाला सांगतो उदाहरणार्थ आवळा ज्यूस आहे आपल्याकडे. मागच्या वर्षभरात मला वाटतं 70 ते 80 लाखाचे फक्त आवळ्याचे प्रोडक्ट आपण विकले आहेत. कारण जसं कोरोनाने सगळ्यांना हैराण केलं होतं, प्रत्येक जण इम्युनिटी बुस्टिंगच्या मागे लागले होते. रोगप्रतिकार क्षमता कशी वाढवायची, त्याचे अजूनही खूप फायदे आहेत आवळ्याचे. पण तुम्हाला सांगतो आवळ्याचा रस किंवा ज्यूस जेव्हा काढला जातो किंवा कुठलाही आमच्याकडे जो ज्यूस हा प्रकार आहे, सरबत हा प्रकार आहे, तो खूप हायजेनिक पद्धतीने केला जातो. म्हणजे आवळ्याचा ज्यूस बनतो तर आवळे वरच्यावर झेलले जातात, ते छानपैकी धुतले जातात आणि त्यानंतर फक्त ते प्रेस केले जातात. बिया एका बाजूला, रस एका बाजूला. मित्रांनो 70 ते 80 लाख रुपयाचे फक्त आवळ्याचे प्रोडक्ट्स, म्हणजे ते ज्यूस असतील, आवळा कॅन्डी असेल, आवळा मावा असेल, आवळा सरबत असेल, हे आवळ्याचे प्रोडक्ट एवढ्या मोठ्या प्रमाणात विकले गेले. त्याचबरोबर आपला जांभळाचा सरबत आहे, तोही तसा. डायबिटीज लोक नुसतं शोधत असतात. काजूचा सरबत असेल, आंबा सरबत असेल, हापूस आंब्याचा पल्प असेल, हे सगळे प्रोडक्ट आपले एवढे जबरदस्त आहेत ना, एकदा लोकांनी खाल्लं की पुन्हा दुसऱ्या ब्रँडचं ती वस्तू ते घेणार नाहीत. एवढी प्रचंड गुणवत्ता त्यात ठासून भरलेली आहे. म्हणजे खूप जण मला विचारतात की साहेब तुम्ही एवढी प्रॉफिट मार्जिन कशी काय देता लोकांना, कारण सर्वत्र ही मार्जिन 5% आणि 10% असते, तुम्ही 20%, 30% असे कसे देता. याचं कारण असं आहे ना मित्रांनो की मध्ये कोण मेडिटर नाही. थेट शेतकऱ्यांकडनं जो माल आहे ना तो तुमच्यापर्यंत पोहोचतो. आपल्याकडे डिस्ट्रीब्युटर, स्टॉकिस्ट असा प्रकार नाही आहे. अवास्तव खर्च नाही आहे. अतिशय साध्या गोष्टी असतात. FSI नंबर असेल, बाकीचे लायसन्स नंबर, सगळ्या गोष्टी असतात. हे मी का सांगतो तर तुमच्या मनात जर शंका असेल की मला हा व्यवसाय करायचा तर मला बाकीचे लायसन्स लागतील का, FSI लायसन आहे, गुमास आहे, काही गरज नाही मित्रांनो. सगळी लायसन्स सुवर्ण कोकणचे आहे, त्या आधारेच तुम्हाला धंदा करायचा आहे. सो प्रोडक्टची व्हरायटी बघितलं ना तुम्ही अक्षरशः अवाक व्हाल मित्रांनो. हे प्रोडक्ट, ही उत्पादनं याच प्रत्येक घराची गरज बनली. दिवसोगणिक ह्याची मागणी जी आहे ना ती वाढतच चालली आहे. तुम्हाला सांगतो 2 वर्षापूर्वी हे सुरुवात केली होती फूडमॉल. त्याच्या अगोदर आम्ही चिकन फूडमॉल असेल किंवा शेतकरी बाजार असेल हे उपक्रम केले असतात. पण फूडमॉलची मागणी जी आहे, फूडमॉलच्या प्रोडक्टची जी मागणी आहे ना ती दिवसोगणिक वाढत गेली आहे. मला वाटतं हा पहिला असा ब्रँड असेल की अवघ्या महाराष्ट्रात नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा आपल्या सुवर्ण कोकणच्या फ्रँचायझी आहे. मग ते गुजरात असेल, कर्नाटक असेल, बेळगाव असेल, गोवा असेल, सर्वत्र सुवर्ण कोकणच्या फूडमॉल फ्रँचायझी. सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे यातील बहुतांश शिलेदार, बहुतांश म्हणजे सर्वच्या सर्व फूडमॉल धारक जे आहेत, ज्यांनी सुवर्ण कोकण फूडमॉलची फ्रँचायझी घेतली आहे, हे सर्वच्या सर्व नौखे आहेत. म्हणजे ह्यापैकी कुणालाही व्यवसायाचा अनुभव नाही. फक्त जे काही प्रशिक्षण दिलं जातं, मगाशी जो उल्लेख केला होता, आम्ही जे प्रशिक्षण देतो सुवर्ण कोकणच्या माध्यमातून, हे संपूर्णतः मोफत असतं. ह्या प्रशिक्षणात आम्ही शिकवतो, सगळे बारकावे शिकवतो.
की ग्राहकांकडे कसं अप्रोच व्हायचं, काय बोलावं, कसं बोलावं, किती बोलावं, मालाचं प्रेझेंटेशन कसं करावं, आपल्या वेगवेगळ्या योजना असतात, डिस्काउंट ऑफर असतात, त्या कशा त्यांच्याबरोबर पोचवायच्या, कसं ग्राहकाला बांधायचं. मित्रांनो, एक लक्षात घ्या, व्यवसाय म्हणजे काय की ग्राहकांना बांधणं, ग्राहकांना जिंकणं. एकदा का तुम्ही त्यांना जिंकलात ना, का पुन्हा नव्याने प्रयत्न करायला नको. तुम्हाला सांगतो, मागच्या कोरोनाच्या काळात जेव्हा सगळं जग ठप्प होतं, तेव्हा हे सगळे नौखे जे फ्रँचायझी धारक होते आणि करोडो रुपयाचा विक्रमी व्यवसाय केला. आजही खूप छान सगळे व्यवसाय करतात. पण हे करताना त्यांना सगळ्यात मोठा जो सपोर्ट झाला ना, बेसिक सपोर्ट, ते आपल्या प्रोडक्ट्स, आपली उत्पादनं. आपली जी उत्पादनं आहेत ना, ही लोकांची गरज आहे. आणि जेव्हा एखादा व्यवसाय हा लोकांची गरज असतो ना, तो यशस्वी होण्यासाठी जास्त प्रयत्न करावे लागत नाही. प्रत्येक घराघरात लागणारे जे प्रोडक्ट आहेत ना, ते आपण विकतोय. आणि तेही सगळे अतिशय दर्जेदार, गुणवत्ता ठासून भरलेले, अस्सल चवीचे. आणि त्यामुळे खूप मोठी संधी ह्या निमित्ताने तुम्हा सर्वांसमोर आहे. मित्रांनो, जसं मी सुरुवातीला बोललो होतो की 100 ग्राहक आपल्याला बांधायचे आहेत. हे 100 ग्राहक ही जी गोष्ट ही खूप मोठी मॅजिक आहे, जादू आहे हा 100चा आकडा. जसं मी म्हटलं की प्रत्येक कुटुंबाला साधारणतः 3 ते 5 हजाराचा किराणा दर महिन्याला लागतो. आज ते दुसरीकडनं कुठून घेतात, ते तुमच्याकडनं घेणार आहे. तुमच्या मनात प्रश्न येईल की ते लोक स्वस्त असतील तो घेतात. मित्रांनो, मार्केटमध्ये स्वस्त आणि महाग काही नसतं. हे सगळं क्वालिटीवर असतं, त्याचा जो दर्जा असतो, त्याच्यातली जी गुणवत्ता असते. उदाहरणतः तुम्हाला सांगतो, तुम्ही साधारण कुठल्या भाजीवाल्याकडे जरी गेलात ना, तर त्याच्याकडे 20 रुपयावाले पण कांदे असतील नाही, 25 वाले असतील नाही, 30 वाले असतील. पण जे स्वस्त असतो माल ना, त्याचा तो आवाज देत असतो की कांदे 20 रुपये किलो, 20 रुपये किलो. तिथे गेल्यावर आपण बघतो की मागचा कांदा कसा 25, तो नाही भेटणार काय. तीच गोष्ट भाजीची झाली, तीच गोष्ट फळांची झाली. मला सांगा, तुम्ही आज जो माल घेताय तो कुणाकडनं घेताय? ज्याच्यावर तुमचा विश्वास जमलाय की नाही, हा मनुष्य मला चांगला माल देतोय, एखाद्या वेळी काही खराब आला तर तो परत करतो. बरोबर ना? की दर महिन्याला किराणा घेताना तुम्ही तांदूळ एका ठिकाणी शोधून घेताय की बाबा बघूया इथे तांदूळ स्वस्त आहेत का, तिकडे स्वस्त आहेत, मग त्या दुकानात तांदूळ भरले, त्या दुकानात गहू भरले. असं काही नसतं ना. ज्या दुकानावरती आपला विश्वास बसलेला असतो ना, त्या दुकानातून आपण माल घेतो. मला सांगा, शेतकरी का स्वस्त माल विकेल, व्यापारी का स्वस्त, ह्या सगळे गिमिक्स असतात. आमच्याकडे मागे एक स्कीम होती की तुमच्या घरातली रद्दी घेऊन या, 100 रुपये किलोनी. लोक सकाळी 4 वाजल्यापासून आजूबाजूचे शेजारच्यांचे रद्दी गोळा करून गेले. मग काय झालं, त्यांनी 100 रुपयाने रद्दी घेतली, 10 किलो रद्दी, 1000 रुपये, 1000 रुपयाचं वाउचर दिलं. पण ते वाउचर घेऊन आतमध्ये दुकानात जाऊन खरेदी करायची आहे. मित्रांनो, आज प्रचंड संख्येने मॉल आहेत, डीमार्ट आहे, स्टार बाजार आहे, असंख्य मॉल आहेत. पण म्हणून गल्लोगल्लीतले किराणाचे दुकानदार, वाणी, व्यापारी हे बंद नाही झाले. ह्या प्रत्येकाची दुकानं चालले आहेत. तुम्ही विचार करा, ह्या सगळ्या दुकानदारांना जे किराणाचा माल विकतात ना, ह्यांचं प्रॉफिट मार्जिन 10 आणि 15% त्याच्यावरती नसतं. पण तरी सुद्धा ते 25-30 हजार दुकानाचं भाडं भरतायत, लाईट बिल भरतायत, नोकरांचा कसं. ह्याचा अर्थ त्यांना कमीत कमी 40-50 हजार रुपये फायदा आहे. आपल्याकडे तर कमीत कमी 20 ते 30% प्रॉफिट मार्जिन असते. अच्छा, त्या व्यापाऱ्यांचं तुम्हाला सांगतो, त्यांना प्रत्येक माल निवडायला, म्हणजे ती काय बोलतात, क्वालिटी समजून घ्यायला त्यांना खूप वर्ष गेली. आज किराणा मालाच्या दुकानात जेव्हा 100 प्रोडक्ट विक्रीला असतात ना मित्रांनो, तुम्ही जर व्यापाऱ्याकडे बघितलात ना, तुमच्या लक्षात येईल काही प्रोडक्ट असतात ना, त्यात त्यांना 1 रुपया फायदा भेटत नाही. उदाहरणार्थ मीठ झालं, साखर झाली, असे कित्येक प्रोडक्ट असतात त्यावर ते प्रॉफिट त्यांना नाही भेटलं तर ते समजून घेतात. पण उरलेल्या 90 प्रोडक्टवर मात्र ते बरोबर मार्जिन. ही जी कला आहे ना विक्रीची, ती आपल्याला शिकायची. ग्राहक परत नाही गेला पाहिजे, ग्राहकाला बांधून ठेवलं पाहिजे. तुम्ही गल्लीतल्या कुठल्याही किराणा मालाला व्यापाऱ्याला बघा, त्याचे 100-200 ग्राहक हे ठरलेले असतात, त्यांच्या डायऱ्या असतात. त्यांना दिवाळीचं एखादं छत्री काय ना काय गिफ्ट देत असतात, ते बांधत असतात. व्यवसाय म्हणजे काय, ग्राहकांना बांधण्याची कला आहे मित्रांनो.
सो मगाशी मी जे सांगत होतो 100 ग्राहक बांधले तर 3,000 रुपयाचा जरी माल त्याने घेतला तरी 100 जण तुमच्याकडनं 3 लाखाचा माल घेतात. अच्छा, आज माल तोने घेतला तुमच्याकडे, 3 महिने तुम्ही मेहनत घेतली आणि 100 ग्राहक बांधले, एक धरा. सो 3 महिन्यानंतर काय होईल? 3 महिन्यानंतर तुमच्या मालाची गुणवत्ता, ती चव आणि तुमची रिलेशनशिप त्यांना पुन्हा तुमच्याकडे आणेल. म्हणजे मेहनत ही पहिली 2-3 महिने करायचे आहेत, पण नंतर मात्र गॅरंटेड सिक्युअर इन्कम तुमचं तयार झालं. किराणा मालातली जी मजा आहे ना ती ही आहे मित्रांनो. अजून एक वेगळेपण आहे व्यवसायाचं, की आज समजा तुम्ही एक 5 लाखाचा माल भरलात किंवा 2 लाखाचा माल भरलात, तर तो माल वर्षभर नाही राहत आहे. 15 दिवसात विकला जातो, परत 2 लाख देऊन परत नवीन माल. म्हणजे भांडवल तेवढंच, पण तुम्ही त्याच्यावरती 2दा-3दा नफा कमवताय. सुवर्ण कोकणमध्ये तर तुम्हाला मोफत माल भेटतो. बरोबर ऐकलात, मोफत माल भेटतो. किती रुपयाचा भेटतो? तर जवळजवळ 20 लाखापर्यंत माल तुम्हाला मोफत भेटतोय. पूर्णतः मोफत दरवर्षी तुम्हाला भेटत असतो. तो माल तुम्ही विकायचा, त्याचे जे काही पैसे असतील ते तुमचे तुम्हाला असतील. याचा अर्थ काय? गॅरंटेड इन्कम. जे मी पहिलं वाक्य वापरलं होतं ना, गॅरंटेड इन्कम, हमखास उत्पन्न. म्हणजे दुनिया इकडची तिकडे जाऊन दे, सुवर्ण कोकणच्या फुडमॉलधारकांना एक गॅरंटेड इन्कम असतं. म्हणजे उद्या तुम्ही फ्रँचायझी घेतल्यानंतर तुम्हाला दरवर्षी मोफत माल भेटतो. कुठेच नाही ना होत तसा, पण सुवर्ण कोकणमध्ये असं होतं. हा मोफत माल कसा भेटतो, किती भेटतो, तुम्हाला किती भेटणार, हे सगळं मी बोलणार आहे. पण त्याच्या अगोदर एक समजून घेऊया की एखादा व्यवसाय, कारण हे पहिलं समजून घेणं गरजेचं की फ्रँचायझी का महत्वाची. मी स्वतंत्र व्यवसाय केला तर, वेगळा व्यवसाय केला तर काय, ते आज लक्षात घ्या. आज आपल्याला साधारण किराणा मालचंच आपण उदाहरण घेऊया. जर व्यवसाय टाकायचा असेल ना, स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल, तर तुम्हाला त्या व्यवसायाचं थोडं नॉलेज असणं गरजेचं आहे. तांदूळ कसा बघायचा असतो, कड्ड्यांना कशी निवडायचे असतात, कारण त्याच्यामध्ये टोकं लागणं, खराब निघणं, खूप गोष्टी असतात. तर हा अनुभव घेणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, जेवढा माल तुम्ही जास्त घ्याल तेवढा तुम्हाला स्वस्त भेटेल. ह्याचा अर्थ जर तुम्हाला स्वतंत्र व्यवसाय करायचा असेल, कारण आता समजलं तुम्हाला किराणा मालच्या व्यवसायात नफा किती आहे, कशा पद्धतीत असो, तर तुम्ही समजाल की आपण स्वतः व्यवसाय सुरू करूया, हरकत नाही आहे. पण त्यासाठी पहिली गोष्ट तुम्हाला त्या व्यवसायाचं थोडं नॉलेज असलं पाहिजे. ठीक आहे, आपला कोणतरी मित्र, कोणतरी ओळखीचा असेल ज्याला नॉलेज आहे, मान्य आहे. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी तुम्ही टाळू शकत नाही, जर तुम्हाला जास्त नफा हवा असेल ना, तर तुम्हाला जास्त क्वांटिटीमध्ये माल घ्यावा लागेल, टनामध्ये, क्विंटलमध्ये. मग एवढा सगळा माल घेतल्यानंतर तो ठेवायला तुम्हाला गोडाऊन लागणार, माणसं लागणार साफसफाई करायला, पॅकिंग रिपॅकिंगला माणसाला मशिनरी लागतील. म्हणजे भांडवल तुमचं 8-10 लाख रुपये गेलं. त्यानंतर दुकानाचं भाडं, तो दर महिने चालणारा तुमचा मीटर आहे, दर महिन्याला तो खर्च आहे. दुकानाचं भाडं असेल, लाईट बिल असेल, नोकरांचा पगार असेल, वाहतूक खर्च असेल. हे झालं बेसिक. त्यानंतर एखादा जेव्हा व्यवसाय तुम्ही सुरू करता ना, तेव्हा मग त्याचं रजिस्ट्रेशन करणं, त्याची लायसन्स, शासकीय परवाने काढणं, लोगो बनवणं, ब्रँडिंग करणं. ब्रँडिंग महत्त्वाचं काय, कारण आज तुम्ही बघा ना, आपण काय करतोय, आपण सुद्धा ब्रँडकडे, सुवर्ण कोकण हा ब्रँड व्हायला 10 वर्षे लागले मित्रांनो. नुसती वर्ष नाही लागली, तर रोज जे जी24 तासच्या माध्यमातून मी तुमचे संवाद करत होतो ना, त्या प्रत्येक एपिसोडला 40 ते 50 हजार रुपये खर्च आहे. असे जवळजवळ 3000 एपिसोड आम्ही केले. अच्छा, नुसतं एपिसोड करून पैसे भरून होईल तर नाही. महाराष्ट्राच्या गावखेड्यात फिरलो, कार्यशाळा असतील, अभ्यास दौरे असतील, लोकांच्या घराघरात पोचलो. एवढा पैसा आपण एफोर्ड करू शकू? अहो, साधी जाहिरात द्यायची ना न्यूजपेपरमध्ये, तर तुम्हाला 1000 रुपये खर्च येतोय. सो फ्रँचायझी घेतल्यावरती सुवर्ण कोकणच्या हा जो जाहिरात खर्च आहे, हे गोडाऊन आहे, ह्या ज्या मोठे भांडवल लागतं ना, ते तुमचं शॉर्टलिस्ट होतं, त्याची गरज लागत नाही. त्यानंतर तुम्ही जर आज बघितलं फ्रँचायझी घ्यायची म्हटली, कारण तुम्हालाही समजलं की एवढा खर्च आहे, स्वतंत्र व्यवसाय करायचा, आपण फ्रँचायझी घेऊया. आज चहाची फ्रँचायझी घेतली ना, मग ते अमृततुल्य वगैरे तुम्ही ऐकलं असेल सर, तर 15 आणि 20 लाख रुपये घेतात फ्रँचायझी खर्च. का? तर हा जो रेडीमेड ब्रँड आहे तो तुम्हाला वापरायला देणं आणि रेडीमेड बिझनेस तुम्हाला देणं.
आणि हे केल्यानंतर सुद्धा नुसते तुम्ही एक रकमी 15-20 लाख रुपये भरल्याने फ्रँचायझी घेतला तर नाही, तर तुम्हाला प्रत्येक महिन्याला तुम्ही जो नफा कमवता त्यातले 5% 60% त्यांना द्यावे लागतात रॉयल्टी. जोपर्यंत तुम्ही हा व्यवसाय करणार आहात तोपर्यंत प्रत्येक महिन्याला तुम्हाला सुवर्ण कोकणमध्ये हा प्रकारच नाही, शून्य रॉयल्टी, शून्य रॉयल्टी. त्यानंतर बाकीच्या कंपन्यांमधून जर तुम्ही फ्रँचायझी घेता तर तुम्हाला मोठं डिपॉझिट ठेवावं लागतं, 5 लाख 10 लाख जे काय ते, आणि जे तुम्हाला 5 वर्षांनी परत भेटतं. मग आज साधारण जरी फ्रँचायझी घ्यायची म्हटली ना तर कमीत कमी 15 ते 20 लाख रुपये लागतो. सुवर्ण कोकणच्या फ्रँचायझीत तसं नाही मित्रांनो. इथे कुठलाही रॉयल्टी नाही आहे, इथे कुठलेही ब्रँडिंग कॉस्ट नाही. आज जर तुम्ही बघाल सुवर्ण कोकणची फ्रँचायझी ही फक्त आणि फक्त तुमचं जो नोंदणी शुल्क आहे तेही फक्त 25,000. या जुजबी नोंदणी शुल्कावरती तुम्हाला फ्रँचायझी दिली जाते. तुम्हाला हा जो ब्रँड आहे 10 वर्ष जुना घराघरात पोचलेला ब्रँड आहे तो तुम्हाला वापरायला दिला जातो ऑफिशियली. प्लस ही जी सगळी 150 प्रोडक्ट आहेत ना ही सगळी एका जागेवर तयार करणं, विकत घेणं, पॅकिंग करणं, स्टिकरिंग करणं, सगळ्या गोष्टी करायला एक मोठं इन्फ्रास्ट्रक्चर लागतं. फ्रँचायझी फी जी घेतात ना ती त्यासाठी, कारण पुढची 5 वर्ष तुम्हाला हे सगळे 150 प्रोडक्ट एका छताखाली तुम्हाला द्यायचे आहेत, तेही प्रॉफिट मार्जिन राखून. त्यासाठी खूप मोठी व्यवस्था उभी करावी लागते मित्रांनो. पण त्याही बदल्यात आम्ही तुमच्याकडनं फक्त 25,000 रुपये नोंदणी घेतोय, ते पण आता पुढचे 8 ते 10 दिवस आहेत. 1 तारखेपासून तुम्हाला फ्रँचायझी शुल्कासोबत, रजिस्ट्रेशन शुल्कासोबत तुम्हाला ब्रँडिंग, कन्सल्टिंग आणि ट्रेनिंगचे किमान 1 ते 2 लाख रुपये द्यावे लागतील, तेव्हा तुम्हाला सुवर्ण कोकणची फ्रँचायझी भेटेल. अन्यथा तुम्ही आता ताबडतोब ही फ्रँचायझी घेऊन टाका. तुम्हाला फक्त 25,000 ती नोंदणी शुल्काच्या आधारे भेटेल. त्यानंतर डिपॉझिट सुवर्ण कोकणी घेते, पण हे रिफंडेबल डिपॉझिट, 100% परत ती रक्कम भेटते. मग फरक काय इतर फ्रँचायझीमध्ये, इतर ब्रँडमध्ये आणि सुवर्ण कोकणमध्ये ते सांगतो. इतर ब्रँडमध्ये जेव्हा तुम्ही डिपॉझिट भरता ते भरावंच लागतं, मग ते 5 लाख असेल, 10 लाख असेल, काही असेल. पण जेव्हा ते तुम्हाला परत भेटतं 5 वर्षांनी, 10 वर्षांनी, जी काय तुमची टर्म असते, करार असतो, तेव्हा ते तेवढीच रक्कम परत भेटते. आपल्याकडेही तेवढीच रक्कम परत भेटते. पण आपल्याकडे अजून एक महत्त्वाची गोष्ट भेटते. ती गोष्ट म्हणजे त्या डिपॉझिटच्या आधारे तुम्हाला प्रत्येक वर्षी मोफत माल भेटतो, किराणा माल फुकट भेटतो. सगळी ही जी दर्जेदार उत्पादनं आहेत 150 पेक्षा जास्त, ही सगळी उत्पादनं तुम्हाला मोफत भेटतात. याचा अर्थ हा होतो तुम्ही फ्रँचायझी घेतल्यानंतर तुम्हाला कमीत कमी 5 लाखापासून ते 20 लाखापर्यंतचं गॅरंटेड इन्कम भेटतं. कारण हा जो फुकट तुम्हाला मोफत भेटलेला माल आहे ना, तुम्हाला विकायचा नाही, ते पैसे तुम्हालाच ठेवायचे. मग किती मोफत भेटतो? आपल्याकडे बेसिक सुरुवात होते डिपॉझिटची 2 लाखाची. समजा तुम्ही 2 लाख रुपये डिपॉझिट केलात की जे तुम्हाला 5 वर्षानंतर 100% परत भेटतं. तसा एक कायदेशीर करार असतो आणि त्या करारात हा उल्लेख असतो की जर तुम्ही 2 लाख रुपये डिपॉझिट केला तर तुम्हाला प्रत्येक वर्षाला 50,000चा माल मोफत भेटेल. आता विचार करा, 50,000चा माल दरवर्षी, म्हणजे 5 वर्षाचे कॉन्ट्रॅक्ट आहे, करार आहे. ह्याचा अर्थ तुम्हाला 2.5 लाख रुपयाचा माल हा मोफत भेटला, पूर्णतः मोफत. म्हणजे 2 लाख रुपये डिपॉझिट ठेवलात पण तुम्हाला माल किती फुकट भेटलाय? 2.5 लाखाचा. आणि जे 2 लाख डिपॉझिट ठेवले ते तुमचे तुम्हाला परत भेटतात. आता ज्या लोकांचं 5 लाख रुपये डिपॉझिट असतं, लक्षात घ्या मी काय बोलतो, ज्या लोकांचं 5 लाख रुपये डिपॉझिट असतं त्यांना वर्षाला 1.5 लाख रुपयाचा माल फुकट असतो, पूर्णतः मोफत. ह्याचा अर्थ ते स्वतः माल विकतील इतर, त्याच्यातून मिळणारं प्रॉफिट वेगळंच, पण काहीच नाही तर हा मोफत माल जरी विकला तरी 1.5 लाख रुपये गॅरंटेड, हमखास 100% गॅरंटेड तुम्हाला ते 1.5 लाख रुपये भेटणार आहेत. म्हणजे तुमचं 1.5 लाखाचं उत्पन्न हे शाश्वत झालं, गॅरंटेड झालं. म्हणजे वर्षाला 1.5 लाख, तर 5 वर्षात तुम्हाला किती रुपयाचा माल भेटतो? तर 5 वर्षात तुम्हाला 7.5 लाख रुपयाचा माल भेटतो. म्हणजे 5 लाख रुपये जे तुम्ही डिपॉझिट दिलात ते तुमचे तुम्हाला भेटणारच आहात, पण त्या बदल्यात तुम्हाला 5 वर्षात 7.5 लाख रुपयाचा माल मोफत विकतो. ह्याचा अर्थ 7.5 लाख रुपयाचं इन्कम हे तुमचं सिक्युअर झालं, गॅरंटेड झालं. म्हणजे दुनिया इकडची तिकडे हो,
पण तुम्ही फ्रँचायझी घेतलात म्हणून तुम्हाला 7.5 लाख रुपयाचं इन्कम हे तुमचं गॅरंटेड झालं. आणि इतर माल विकून जो पैसा कमवाल तो वेगळा. आणि जर तुम्ही 10 लाखाचं डिपॉझिट केलं, तुम्ही दुकान टाकणार आहात, तुम्हाला माहिती आहे की दर महिन्याला 2 ते 3 लाखाचा माल लागतोच आहे आपल्याला, पण आपल्याला सगळाच माल फुकट हवा, तर मित्रांनो तुम्ही जर 10 लाख रुपये डिपॉझिट ठेवताय तर तुम्हाला वर्षाला 4 लाख रुपयाचा माल हा फुकट भेटतोय. याचा अर्थ 4 लाख रुपयाचं इन्कम तुमचं गॅरंटेड झालं वर्षभरात. 5 वर्षात तुम्हाला किती माल फुकट भेटतोय? 5 वर्षात तुम्हाला 20 लाख रुपयाचा माल फुकट भेटतोय. बरोबर ऐकलात, 20 लाख रुपये. म्हणजे 10 लाख रुपये जे तुम्ही डिपॉझिट ठेवलात ना, ते तर तुम्हाला परत भेटतच आहे 100%. त्यात 1 रुपया कमी जास्त होत नाही. पूर्णच्या पूर्ण 10 लाख रुपये तुम्हाला भेटतात. प्लस तुम्हाला 20 लाख रुपयाचा हा जो माल आहे हा फुकट भेटतोय. म्हणजे 20 लाख रुपये तुम्ही एनीहाऊ कमावणार आहात. लक्षात आलं? हे जे मी गॅरंटी बोलतोय ना की सुवर्ण कोकणच्या प्रत्येक फ्रँचायझीदाराचा नफा हा गॅरंटेड असतो. आणि तो हजारात नाही, तो लाखात असतो. विचार कर ना, 2 लाख रुपये भरले तरी 2 लाख रुपये गॅरंटेड तुम्ही कमवणार आहात. 2 लाखाचा माल तुम्हाला मोफत भेटणार आहे. आणि 10 लाख रुपये डिपॉझिट केलं तर तुम्हाला 20 लाख रुपयाचा माल हा फुकट भेटणार आहे. हा 20 लाख रुपयाचा तुम्ही माल विकताय, त्याचे पैसे तुमचे, म्हणजे तुम्हाला माल खरेदी करायला दुसरे पैसे नको. आणि जो इतर माल तुम्ही घेणार आहात, उदाहरण तर समजा तुम्हाला 20 लाखाचा माल भेटतोय, पण तुम्हाला महिन्याला 1,00,000-2 लाखाचा माल लागतोय, तर जो इतर माल जो घेणार आहात त्यावर तुम्हाला 25% मार्जिन सुद्धा असणार आहे. जी 20%, 30% माल ती असणारच आहे. पण हा जो मोफत माल भेटतो तो किमती MRP किमतीचा असणार आहे, छापील किमतीचा असणार आहे. सो मित्रांनो, गॅरंटी, मला वाटतं आजवर जगामध्ये अशी कुठल्याही कंपनीने अशा पद्धतीत फ्रँचायझी दिली नाही की ज्याने फ्रँचायझी घेतली त्याला गॅरंटेड इन्कम भेटते. अच्छा, अजून एक गोष्ट आहे, मला काही लोक विचारतात की सर आता आमच्याकडे लॉकडाऊनमुळे समजा आमचं काम कमी आहे किंवा आम्ही आता विद्यार्थी आहोत म्हणून आमच्याकडे तेवढा वेळ आहे. पहिलं सांगतो, हा व्यवसाय करायला दिवसातून 1 तास खूप झाला. तुम्ही प्रामाणिकपणे 1 तास दिलात ना, तरी तुम्ही महिन्याला कमीत कमी 4 ते 5 लाखाचा माल विकू शकता. पण समजा की पुढे जाऊन 6 महिन्यांनी, वर्षांनी तुमचा कामाचा आवाका वाढला, तुम्हाला वेळ भेटत नाही, मग आता फुकट भेटलेल्या मालाचं काय करायचं आहे? मग तो आम्ही कुठे ठेवणार? तर तेही सांगतो तुम्हाला. ज्यावेळेस अशी परिस्थिती येईल, तुम्ही फक्त कंपनीला एक लेटर द्यायचं आहे. तुमची जी फ्रँचायझी आहे ना, तिचं मॉडेल बदललं जातं. म्हणजे तुम्हाला फिको मॉडेलमध्ये घेतलं जातं. फिको मॉडेल म्हणजे काय? सुवर्ण कोकणचं असं एक वेगळं मॉडेल आहे फ्रँचायझीचं, ज्याला म्हटलं जातं फ्रँचायझी इन्व्हेस्टेड आणि कंपनी ऑपरेटेड. तर जसा तुमचं डिपॉझिट फिको मॉडेलमध्ये कन्वर्ट होतं, त्यावेळेस तुम्हाला मालाच्या बदली रोख रक्कम भेटते, तुम्हाला शाश्वत उत्पन्न भेटतं. मग ते किती भेटतं? जर तुमचं 5 लाख डिपॉझिट असेल, तुमचं जर 5 लाख डिपॉझिट असेल तर तुम्हाला दर वर्षाला माल किती भेटतोय? 1.5 लाखाचा. म्हणजे 5 वर्षात किती भेटणार आहे? 7.5 लाख ना. तर त्याऐवजी तुम्हाला 6 लाखाचं रोख उत्पन्न भेटणार आहे. तुमच्या अकाउंटला ते क्रेडिट केलं जातं. प्रत्येक वर्षाला 1,20,000 1,20,000 डिपॉझिट केलं. जर तुमचं 10 लाख रुपये डिपॉझिट असेल आणि तुम्हाला आता तो 4 लाखाचा मोफत मिळणारा दरवर्षी माल नको आहे, तर तुम्हाला दरवर्षी 3 लाख रुपये रोख उत्पन्न तुमच्या बँकेमध्ये जमा होत जाईल. ह्याचा अर्थ काय झाला मित्रांनो? माल न विकताही मला गॅरंटेड इन्कम भेटते. मित्रांनो, खूप सखोल विचार करून, खूप लोकांशी बोलल्यानंतर, त्यांच्या व्यथा समजल्यानंतर, नेमकं त्यांना काय हे समजून घेतल्यानंतर ही संपूर्ण जी योजना आहे ही डिझाईन केली जाईल. फक्त एकच गोष्ट लक्षात घ्या, ही जी डिपॉझिट योजना आहे किंवा ही जी फिको अंतर्गत जे रोख उत्पन्न मिळणे ही जी योजना आहे ना, ही फक्त मर्यादित काळासाठी आहे. पुढच्या 15-20 दिवसात किंवा महिन्याभरात जास्तीत जास्त ही स्कीम बंद केली जाईल. आणि त्यानंतर मात्र तुम्हाला फ्रँचायझी भेटेल. त्यात तुम्हाला फ्रँचायझी शुल्क, इतर गोष्टी सगळे पैसे भरावे लागतील, पण डिपॉझिटही भरावे लागेल. फक्त त्यावेळेस तुमच्या डिपॉझिटवर तुम्हाला माल काही फुकट भेटणार नाही. तुमचं जे डिपॉझिट आहे ते तुम्हाला. पण आत्ता ह्या क्षणी जर तुम्ही ताबडतोब फ्रँचायझी रजिस्टर करता, तुम्ही तुमच्या
सोयीप्रमाणे 2 लाख, 5 लाख, 10 लाख कुठलंही डिपॉझिट भरता, जे तुम्हाला पूर्णतः 100% रिटर्न भेटणार आहे. परंतु त्या बदल्यात तुम्हाला प्रत्येक वर्षी 20 लाखापर्यंतचा माल, म्हणजे तुम्ही किती अमाऊंट डिपॉझिट करता त्यावरती आहे, पण जास्तीत जास्त 20 लाखापर्यंतचा माल तुम्हाला हा मोफत भेटेल. आणि जेव्हा वाटलं की मला माल नको, मला रोख उत्पन्न हवं आहे, तर तुम्ही तो फंड तुमची फ्रँचायझी कन्वर्ट करू शकता फिको मॉडेलमध्ये. सो मित्रांनो, ह्या मागचा उद्देश हा एकच आहे की प्रत्येक घरात एक उत्पन्न निर्माण व्हावं, एक सेकंड इन्कम, एक पॅसिव्ह इन्कम, एक असं इन्कम की जे मला अडीअडचणीला, माझ्या गरजेच्या वेळेस, समजा उद्या माझ्या मुलीचं लग्न आहे, माझ्या मुलाचं शिक्षण आहे, गाडीच्या हप्त्यात, कारण आजचा काळ खूप भयंकर आहे मित्रांनो. येणारा काळ तर त्यापेक्षा खडतर आहे. सीआयचा रिपोर्ट सांगतो 30-35 करोड लोकांच्या ऑलरेडी नोकऱ्या गेल्या आहेत. अजून पुढे काय असेल माहित नाही. किती हजारो उद्योगधंदे ठप्प पडले आहेत. पैशाला परिस्थिती अवघड होणार आहे मित्रांनो. आणि महागाई तर दिवसागणिक वाढते. विचार कर ना, मागच्या 6 महिन्यात 150 रुपयाचं तेल, शेंग तेल 250 रुपये झालंय, 200 रुपये झालंय, 50 रुपये वाढ, 60 रुपये वाढ. पेट्रोल 100, ज्या वेळेस पेट्रोल वाढतं ना त्यावेळेस बाकी सगळ्या गोष्टी आपोआप वाढतात मित्रांनो. हे का मी सांगायला नको. सो महागाई प्रचंड असेल, जगणं मुश्किल असेल, आणि अशा वेळेस तुमच्या प्रत्येकाच्या हाताला सेकंड इन्कम हे असलंच पाहिजे. आपण आहे त्याच गोष्टीत समाधान नको मानूया मित्रांनो. कोरोनाने आपल्याला एक गोष्ट समजावली, चांगली शिकवली आहे की एका उत्पन्नावर आता अवलंबून राहून चालणार नाही. आपल्याला सेकंड इन्कम, पॅसिव्ह इन्कम, एक्स्ट्रा इन्कम हे उभं करावंच लागेल. आणि सुवर्ण कोकणच्या फूडमॉल शिवाय दुसरा मला तरी चांगला पर्याय नाही दिसत आहे मित्रांनो. प्रोडक्ट असे आहेत की प्रत्येक घराची गरज आहे. तुम्ही माल विका तरी पैसे, माल नाही विकला तरी पैसे. माल विकून जो नफा भेटतो तो कुठेच मिळत नाहीये. 20%, 30%. माल न विकताही पैसा. मित्रांनो, ह्या संधीचा तुम्ही आजच फायदा करून घ्या. कारण प्रत्येक गोष्ट ना हे करताना पहिला मनातनं निर्धाराची ती ठिणगी पेटली पाहिजे. एक असं इन्कम जे माझ्या कुटुंबासाठी खूप महत्वाचं असणार आहे. आज लक्षात घ्या की कोरोनामुळे लोकांच्या उत्पन्नावर मर्यादा आली, पण खर्च त्याचा उलट ते वाढत चालले. बँकाचे कर्ज हप्ते तसेच आहेत. तुमचा मुलगा जर बेरोजगार झाला असेल किंवा त्याला एक वेगळा उद्योग तुम्हाला चालू करून द्यायचा असेल, तुम्हाला फावल्या वेळेत तुमच्या हातातला कामधंदा सांभाळून काय करायचं असेल, गृहिणी आहेत, आता आपल्याला स्वतःला एक उद्योजिका म्हणून उभं सिद्ध करावंच लागेल. मला वाटतं महिला ज्या चिकाटीने, ज्या संयमाने व्यवसाय करतात ना, तेवढा संयम इतरांकडे खूप मला कमी आढळतो. आणि हा जो व्यवसाय ना तो महिलांसाठी खूप पूरक आहे. त्याचं एकमेव कारण मित्रांनो, घरात लागणारा किराणा माल त्यांच्यापेक्षा अजून कोण चांगला ओळखू शकेल. सो पुन्हा सांगतो, संधी वारंवार नाही भेटत आहे. असं म्हटलं जातं, चांगलं नशीब देखील घडवावं लागतं. कोणतरी येईल, मला मदत करेल आणि मी माझ्या कुटुंबाला सावरेल. नाही मित्रांनो, तुम्हाला तुमचा निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे. तुमची लेक असेल, तुमची सून असेल, तुमचा मुलगा असेल, तुम्ही स्वतः असेल किंवा तुमची पत्नी असेल, त्यांना जर एक भक्कम पायावर उभं करायचं असेल, एक उद्योजक म्हणून यशस्वी त्याला उभं करायचं असेल ना, तर मला वाटतं ही संधी तुम्ही सोडू नका. पुढच्या 7 ते 8 दिवसामध्ये ही जी योजना आहे, मोफत मालाची, मोफत उत्पन्नाची, माल न विकता उत्पन्न मिळवायचे, ही पुढच्या 8-10 दिवसात संपेल. आणि आम्हाला सुरुवातीला फक्त 100 लोकांनाच ह्यामध्ये घ्यायचं आहे. 100च्या वरती एकही नाहीये, कारण शेवटी आपला आवाकाही आपल्याला पाहावा लागतो ना मित्रांनो. मागच्या वेळी पण कोरोना काळात मी सांगितलं होतं की आम्हाला फक्त 50 फूडमॉलच्या फ्रँचायझी दिल्या, आम्ही 50च दिल्या. ह्याही वेळेस सांगतो आम्ही की आम्हाला फक्त 100च फ्रँचायझी द्यायच्या. मग तुम्ही बोलाल आम्ही महिन्याने घेतले, 1 महिन्याने, नाही सांगू शकत मित्रांनो. जो प्रथम येईल, जो पहिला रजिस्ट्रेशन करेल त्याला पहिलं सामान घेतलं. कारण फुकट माल द्यायचं सोपी गोष्ट नाही. विचार करा, 100 लोकांनी फ्रँचायझी घेतली,
त्यांना 1.5 लाखाप्रमाणे जरी मला माल फुकट द्यायचा ना वर्षाला, तर 3 करोडचा माल आम्हाला द्यायचा आहे त्यांना. मग आमच्या कंपनीची, कारखान्याची जी व्यवस्था आहे, जे मॅनेजमेंट आहे, ह्या सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर ठेवाव्या लागतात. आमची जी कार्यक्षमता आहे, ह्या सगळ्या गोष्टीचा आवाका पाहावा लागतोय. आणि म्हणून तुर्तास फक्त 100 लोकांना द्यायचं आहे. तुम्हाला जर वाटतं मला माझ्या कुटुंबाला एक गॅरंटेड, एक हमखास उत्पन्न, शाश्वत उत्पन्न हवं आहे, माल न विकताही मला पैसा कमवायचा आहे, माल विकूनही मला पैसा घ्यायचा आहे, तर मित्रांनो फोन करा. हे बाजूला फोन नंबर दिले, घाटकोर ऑफिसला फोन करा, व्हॉट्सअप करा, तुमचं नाव लिहा, तुमच्या विभागाचं नाव लिहा, कुठे तुम्ही राहता, तुमचा तालुका लिहा, तुमचं शहर लिहा आणि लिहा की मला फूडमॉलची फ्रँचायझी घ्यायची आहे. तुम्ही ताबडतोब फूडमॉलची फ्रँचायझी घ्या. ही फ्रँचायझीचा करार जो 5 वर्षाचा असेल, पुढची 5 वर्ष हा सगळा माल, दर्जेदार माल, 100-150 पेक्षा जास्त प्रोडक्ट हे तुम्हाला घरपोच द्यायचं वचन हे लेखी दिलेलं असतं. तो करार तुमच्यासोबत केला जातो. त्या करारात सगळ्या गोष्टीचा उल्लेख असतो की किती वर्षाचा फ्रँचायझीचा करार आहे बाबा, 5 वर्षाचा आहे, ही प्रोडक्ट्स आहेत, ही तुम्हाला 20 ते 30% मार्जिनने पुढची 5 वर्ष आम्ही तुम्हाला घरपोच देणार आहोत. तिसरी गोष्ट की हा माल तुमच्याकडे कसा पोहोचेल ते लिहिलेलं असतं. माल न विकता तुम्हाला पैसा, उत्पन्न कसं भेटणार त्याचा उल्लेख केलेला असतो, लिखित स्वरूपात दिलेलं असतं. फुकट माल जो 20 लाख रुपयापर्यंतचा जो माल तुम्हाला फुकट दिला जातोय 5 वर्षात, त्याचा स्पष्टपणे उल्लेख केलेला असतो. मालाची रिप्लेसमेंट, जर एखादा माल खराब निघाला, त्याला काहीतरी त्याचा दोष असेल, तर तो माल जसाच्या तसा परत केला जातो. त्यामुळे तुमच्या गळ्यात एखादी गोष्ट म्हणणं असाही काही प्रकार नाहीये. हा काही धंदा नाही, व्यवसाय नाही. सुवर्ण कोकण एक चळवळ, ही एन्जॉय आहे. आम्ही व्रत घेतलंय मागच्या 10 वर्षापासून. प्रत्येक घरातल्या हाताला काम द्यायचं आहे. ही श्रीमंत म्हणजे काय काही मुठभर लोकांचे मक्तेदार नाहीये. हे बघा, सगळे किराणा मालाचे व्यापारी असेल किंवा इतर लोक, हे सगळे परप्रांत, आपला मराठी माणूस तिथे का दिसत नाहीये? कारण आम्ही धाडस करायला कमी पडतोय. मित्रांनो, आता बस झालंय. आपल्या काही अपयशासाठी दुसऱ्यांवर खापर बोलणं किंवा नशिबाला दोष देणं बस करूया. आता आपण आपल्या स्वतःपासून सुरुवात करूया. आपला मुलगा असेल, लेक असेल, सून असेल, तुम्ही स्वतः कोणी असाल, पुढाकार घ्या. मित्रांनो, दिवसातला 1 तास द्यायचा आहे. हा फक्त 1 तास तुमच्या आयुष्याचं पूर्ण चित्र बदलून टाकेल. आता वेळ तुमची आहे, निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे. श्रीमंती तुमची वाट बघते. मित्रांनो, फोन उचला, ताबडतोब फ्रँचायझीची नोंदणी करा. हा जो 20 लाखाचा, 10 लाखाचा जो मोफत माल भेटतो ना, त्या योजनेत तुम्ही सहभागी व्हा. ही संधी वारंवार नाही मिळत आहे मित्रांनो. मी पुन्हा सांगतो की ही जी डिपॉझिटची स्कीम आहे, ही फक्त पहिल्या 100 लोकांसाठी आहे. ज्या पद्धतीत घाटकोर ऑफिसला फोन वाजतायत, ज्या पद्धतीत लोक नोंदणी करतायत, मला वाटतं अजून 2-4 दिवस फक्त ही स्कीम आपल्याला चालू ठेवता येईल. मग पुन्हा तुम्हाला फ्रँचायझी भेटेल, पण त्यात मोफत माल जो 4 लाखाचा, 10 लाखाचा, 20 लाख, तो तुम्हाला भेटणार नाही. सो तुम्हालाही वाटतं की मला गॅरंटेड इन्कम हवा आहे, हमखास उत्पन्न हवं आहे आणि माल न विकताही पैसा तुम्हाला कमवायचा आहे, तोही लाखो रुपयाने, तर आत्ताच फोन करा, फ्रँचायझी रजिस्टर करा आणि एक नव्या जगात प्रवेश करा. एक श्रीमंतीच्या जगात, एक स्वाभिमानाच्या जगात. सो उद्योजक बना, स्वाभिमानाने जगा. जय हिंद. धन्यवाद.